एकरी 100 टन ऊस हे ऐकल्यावर फक्त एक स्वप्न वाटतं नाही का? पण विचार करा, जर हे स्वप्न सत्यात उतरवणं शक्य असेल आणि तेही आपला नेहमीचा खर्च न वाढवता, तर आज आपण पारंपरिक शेतीच्या थोडं पलीकडे जाणार आहोत आणि एका अशा नियोजनाबद्दल बोलणार आहोत ज्याने खरंच अनेक शेतकऱ्यांचं वास्तव बदललं आहे. चला तर मग ही 100 टनी किमया कमीत कमी खर्चात कशी साधायची ते समजून घेऊया. तच आहे की कोणतीही मोठी इमारत तिच्या पायावरच उभी असते. आपल्या ऊसाच्या विक्रमी उत्पन्नाचेही अगदी तसंच आहे. सगळा खेळ सुरू होतो तो योग्य बियाणं आणि योग्य लागवडीपासून. जर हा पायाच कच्चा राहिला तर 100 टनांची इमारत उभी राहणंच शक्य नाही. मग पाहूया हा पाया एकदम मजबूत कसा करायचा. आता ही आकडेवारी बघा. खत व्यवस्थापन महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहीतच आहे, पण नीट पाहिलं तर जवळजवळ 1/3 म्हणजे 29% यश हे फक्त आणि फक्त आपण निवडलेल्या बियाण्यावर अवलंबून आहे. जरा विचार करा, आपण खतांवर, पाण्यावर, फवारणीवर इतका प्रचंड खर्च करतो, पण ज्या गोष्टीवर आपलं जवळजवळ 30% यश अवलंबून आहे त्या बेने निवडीकडेच आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. आणि इथेच पहिला आणि सगळ्यात मोठा बदल दडलेला आहे. आणि तो बदल नेमका काय आहे? बघा, पारंपरिकपणे आपण काय करतो, जो ऊस दिसायला सगळ्यात जाडजूड मोठा असतो तोच बेण्यासाठी उचलतो. पण इथंच आपली सगळ्यात मोठी चूक होते. विज्ञान असं सांगतं की जो ऊस स्वतः जाड झालाय त्याची वाढण्याची ताकद तिथेच संपलेली असते. आपल्याला असा ऊस नकोय. आपल्याला असं बेणं हवंय ज्यात पुढची पिढी म्हणजे भरपूर फुटवे काढण्याची प्रचंड ताकद आहे. आणि ही ताकद असते ऊसाच्या मधल्या भागातील डोळ्यांमध्ये. त्यामुळे यापुढे जाडीला भुलू नका, डोळ्यांमधली ताकद ओळखा. आता पायाभरणीतला दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण सरी पाडून ऊस लावतो. पण यात होतं काय माहितीये? जमिनीचा सगळा जीव, सगळा कस असतो तो वरच्या 6 इंचाच्या सुपीक मातीत. आणि आपण सरी पाडताना तो सुपीक थर बाजूला सारतो आणि आपलं बेणं लावतो थेट खालच्या निष्प्राण डेड सॉईलमध्ये. मग त्या लहानग्या रोपाला वाढीसाठी संघर्ष करावा लागतो. या उलट सपाट जमिनीवर ड्रिपच्या मदतीने लागवड करून बघा. रोपाला पहिल्या दिवसापासून सुपीक माती मिळते, त्याची वाढ इतकी जोमात होते की नंतरचा खतांचा खर्चही वाचतो. चला, पायाभरणी तर एकदम पक्की झाली, पण खरी कसोटी आता आहे. आता येतात पुढचे 90 दिवस. हे दिवस म्हणजे आपल्या ऊसाच्या पिकासाठी परीक्षेसारखे आहेत. ह्या 3 महिन्यात आपण जे काही करू त्यावरच आपल्या ऊसाचं आणि आपल्या उत्पन्नाचं भवितव्य ठरणार आहे. इथं एकही चूक आपल्याला महागात पडू शकते. मग ह्या 90 दिवसात आपलं मुख्य ध्येय काय असायला हवं? फुटव्यांची गर्दी जमवणं की एक मजबूत टीम बनवणं? म्हणजे आपल्याला 25-30 कमजोर, एकमेकांशी अन्न पाण्यासाठी स्पर्धा करणारे फुटवे हवेत, की फक्त 7 ते 12 पण प्रत्येकजण पैलवानासारखा तगडा असे वजनदार मदरशूट्स? आपल्या डोक्यात पक्क बसलंय की जास्त फुटवे म्हणजे जास्त ऊस, पण हा एक मोठा गैरसमज आहे बरं का. खरं तर फक्त पहिले 7 ते 12 फुटवेच शेवटपर्यंत टिकतात आणि वजन देतात. बाकीचे फक्त गर्दी करतात आणि आपलं अन्न पाणी वाया घालवतात. तर मग हे सशक्त मदरशूट्स मिळवायचे कसे? तर त्याचं एक सोपं सूत्र आहे. हे बघा, 5व्या दिवशी ड्रेंचिंग म्हणजे आळवणे. सोप्या भाषेत सांगायचं तर लहान बाळाला चमच्याने भरवतो ना, तसं थेट मुळांपाशी पोषण देणं. आणि मग 40व्या दिवशी येतो खरा गेम चेंजर, जेठा मोडणे. म्हणजे जो मुख्य कोंब असतो ना, जो दादागिरी करत असतो, त्याचा शेंडाच मोडून टाकायचा. यामुळे काय होतं, त्याची एकाधिकारशाही संपते आणि बाकीच्या 7-12 फुटव्यांना समान ताकदीने वाढायला संधी मिळते. म्हणजे एका राजाऐवजी आपण योद्ध्यांची एक तगडी फौज तयार करतो. मग पुढे बाळभरणी आणि फवारणी करून याच फौजेला आपल्याला शेवटपर्यंत सांभाळायचंय. तर पहिले 90 दिवस यशस्वी झाले. आपली पैलवानांची फौज आता तयार आहे. आता सुरू होतो वाढीचा मोठा टप्पा. आणि इथे पाणी आणि खताच्या बाबतीत 2 अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या पारंपरिक ज्ञानाला पूर्णपणे आव्हान देतात. या 2 गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर उत्पन्नाचा सगळा खेळच बदलून जाईल. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे वापसा. वापसा म्हणजे काय? सोप्या भाषेत जमिनीत ओलावा पण असावा आणि हवा पण खेळती राहावी. आपल्याला श्वास घ्यायला जसा ऑक्सिजन लागतो तसाच पिकाच्या मुळांनाही लागतो. आपण पाटाने पाणी भरून शेतात चिखल करतो आणि त्या मुळांचा श्वासच कोंडून टाकतो. यामुळे जी नाजूक पांढरी मुळी अन्न उचलण्याचं मुख्य काम करते ती बिचारी सडून जाते. म्हणून वापसा कंडिशन म्हणजे कमी पण वारंवार पाणी देणं, जेणेकरून ती पांढरी मुळी वर्षभर जिवंत आणि कार्यक्षम राहील. कारण ती जिवंत राहिली तरच आपण दिलेलं खत पिकापर्यंत पोहोचेल. आणि आता बघा हा सगळ्यात मोठा आणि क्रांतिकारी बदल, खत व्यवस्थापन. पारंपरिक पद्धतीत आपण काय करतो, सगळी खतं उचलून पहिल्या 3-4 महिन्यातच देऊन टाकतो. पण मला सांगा, ऊस काय फक्त 4च महिने वाढतो का? त्याला नंतर भूक लागत नाही? एका प्रयोगात फक्त खतं देण्याची पद्धत बदलली. 40% खत पहिल्या 4 महिन्यात दिलं आणि उरलेलं 60% खत पुढच्या 8 महिन्यात थोडं थोडं करून दिलं.
आणि निकाल तुम्हाला आश्चर्य वाटेल. खर्च 1 रुपयाही न वाढवता उत्पन्न थेट 89 टनावरून 139 टनांवर गेलं. म्हणजे तब्बल 50 टनांची वाढ फक्त नियोजन बदलून. याला म्हणतात कमी खर्चात जास्त उत्पन्न. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? 100 टनांचा पल्ला गाठण्यासाठी नेमकं यशाचं सूत्र काय आहे? चला, सगळे महत्वाचे मुद्दे एकदा पटकन एकत्र जोडून पाहूया. तर हे आहेत यशाचं 4 मुख्य स्तंभ. 1. वैज्ञानिक पद्धतीने बेणे निवडणं, म्हणजे जाडीला नव्हे तर डोळ्यांच्या ताकदीला महत्त्व देणं. 2. फुटव्यांची गर्दी करण्याऐवजी फक्त 7 ते 12 सशक्त मदरशूट्सवर लक्ष केंद्रित करणं. 3. खतांचा ढीग एकदाच न टाकता पिकाच्या भुकेनुसार वर्षभर थोडं थोडं पोषण देणं. आणि 4. शेतपाळ्याने तुंबवण्याऐवजी वापसा कंडिशन राखून मुळांना वर्षभर जिवंत ठेवणं. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं तंत्रज्ञान तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा आपण आपला दृष्टिकोन बदलतो. हे फक्त शेती करण्याची पद्धत बदलणं नाही, तर शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं आहे. हा प्रवास आहे, अंधाधुंद कष्ट करण्यापासून ते अचूक नियोजन करण्यापर्यंत, एकाच वेळी खतांचा मारा करण्यापासून ते सतत पोषण देण्यापर्यंत, आणि संख्येच्या मागे धावण्याऐवजी गुणवत्तेला महत्त्व देण्यापर्यंत. हाच तो खरा बदल आहे. विक्रमी उत्पन्न घेण्याची ताकद आपल्या मातीत आहे, आपल्या मेहनतीत आहे. गरज आहे फक्त जुन्या सवयीच्या पद्धतींना प्रश्न विचारण्याची आणि विज्ञानाची कास धरण्याची. तर मग आता प्रश्न हा आहे की कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारं हे नवीन तंत्रज्ञान स्वीकारून आपल्या यशाची एक नवी कहाणी लिहायला आपण तयार आहोत का?